जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024 म्हणजेच ज्या परीक्षा एप्रिल मे 2024 रोजी होणार आहे, तर या परीक्षेच्या एक्झाम टाईमटेबलबाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. म्हणजेच रेग्युलर आणि बॅकलॉग एक्झामचं परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेबाबतच्या अद्ययावत माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. तसेच आपण जर का आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी झाले नसेल तर त्वरित सहभागी व्हा आणि त्यामध्ये शेअर केलेले सर्व मेसेज काळजीपूर्वक बघत चला, वाचत जा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रश्न मनामध्ये विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अदरवाईज आपल्या चॅट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिलं जाणार नाही. आपण विद्यार्थी एवढे बिझी आहात की आपल्याला जो काही व्हिडिओ पाठवलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण बघायला देखील आपल्याला वेळ नाही. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला आपणच जबाबदार असेल याची जाणीवपूर्वक आपण नोंद घ्या. आपण जे काही व्हिडिओ बनवलेले आहे हे सर्व व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण जर का वेळ काढून हा जर का व्हिडिओ बघितले नाही तर होणाऱ्या नुकसानीला तुम्ही स्वतः जबाबदार असताल. आणि नंतर मग वेळ निघून गेल्यानंतर आपण कितीही मेसेज केले, कितीही कॉल केले तरी आपल्याला त्याचं उत्तर भेटणार नाही, आपल्या शंकाचं निरसन होणार नाही. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, बघूया समर एक्झाम 2024 यामधील परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपण दिनांक 5 मार्च 2000 आपण एक 12 किंवा 13 मार्चच्या आसपास आपण एक व्हिडिओ तयार करून आपणापर्यंत पाठवलेला होता, ज्यामध्ये परिपत्रक क्रमांक 14 2024 याबाबत आपण सविस्तर माहिती आपणाला दिलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की दिनांक 5 मार्च 2024 रोजी विद्यापीठातील परीक्षा विभागाची जी बैठक झाली, त्या परीक्षा विभागाच्या बैठकीतील जे काही महत्त्वाचे निष्कर्ष निघाले, त्या निष्कर्षाला अनुसरून हे परिपत्रक क्रमांक 14 2024 हे परीक्षा विभागांतर्गत जाहीर करून देण्यात आलेलं आहे. यानुसार आपल्याला सांगितलेलं आहे की फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा आणि काही जे काही LLBचे किंवा विधी अभ्यासक्रमाचे जे काही विषय आहेत तर किंवा अभ्यासक्रम आहे, यांची जी काही परीक्षा आहे ती कॉलेज लेवलला कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे धरून चला की जे काही डिप्लोमा रिलेटेड आहे, कॉमर्स फॅकल्टी अंतर्गत जे काही विविध डिप्लोमा येतात, जसं DTL आहे किंवा अन्य कोणते डिप्लोमा असतील, तर यांची परीक्षा ही तुमचं कॉलेज कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळे याचं जे काही परीक्षेचं टाईम टेबल आहे ते तुमचं महाविद्यालय तुम्हाला जाहीर करून देणार आहे. तसेच बघा, FY BA, FY BCom, FY BSc, FY BSc CS म्हणजे कम्प्युटर सायन्स, BBA, BBA IB, BBA CA, नंतर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, ॲनिमेशन वगैरे वगैरे जेवढेही काही BScच्या अंतर्गत येतात, बायोटेक्नॉलॉजी वगैरे, तर हे सर्व जे काही विषय असणार आहे फर्स्ट इयरचे, यांची देखील परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेतली जाणार आहे. त्यामुळे यांच्या परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे ते तुमचं कॉलेज तुम्हाला देणार आहे, त्याचं वेळापत्रक विद्यापीठ जाहीर करणार नाही. तर फर्स्ट इयरचं जे काही एक्झाम होणार आहे ते विद्यापीठाने सांगितलेलं आहे की 10 एप्रिल 2024 ते 25 एप्रिल 2024 याच कालावधीमध्ये घ्यायला लावलेल्या आहेत. आणि विद्यापीठाच्या जे काही बाकीच्या परीक्षा होणार आहे SYTYच्या, या शक्यतो तरी तुम्ही धरून चला की 26/4/2024च्या पुढे होणार आहे. पण विद्यापीठाने तशी टेंटेटिव्ह तारीख 23/4/2024 दिलेली आहे. माझ्या मते कदाचित 26 तारखेपासून पहिला पेपर हा देखील होऊ शकतो किंवा 23 एप्रिलपासून देखील पहिला पेपर होणार आहे. SYTY किंवा अदर जे काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षा ॲज इट इज शेड्यूल पद्धतीने होणार आहे. तर मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे की फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा आणि विधी अभ्यासक्रम म्हणजे LLB, फर्स्ट इयर BA LLB यांच्या जे काही परीक्षा असणार आहे, तर या परीक्षांचं जे काही एक्झाम टाईमटेबल जे काही असणार आहे ते तुम्हाला तुमचं कॉलेज जनरेट करून देणार आहे किंवा कॉलेज देणार आहे. पण शक्यतो धरून चला की या परीक्षा जर का 10 एप्रिल 2024 पासून घेणार आहे, त्यामुळे तुमच्या परीक्षेचं जे काही टाईमटेबल आहे हे शक्यतो तुमचं कॉलेज मार्च महिन्याच्या लास्ट वीकला त्यांनी डिक्लेअर करून देणं अपेक्षित आहे किंवा 1 एप्रिलच्या आसपास देखील त्यांनी डिक्लेअर करून देणं अपेक्षित आहे.
म्हणजे ज्या परीक्षा किमान परीक्षेपूर्वी 20 दिवस अगोदर किंवा 21 दिवस अगोदर परीक्षा टाईम टेबल जनरेट करणं हे बंधनकारक असतं. म्हणून धरून चला की मार्च महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत फर्स्ट इयरचे जे काही मी आत्ता उल्लेख केलेले अभ्यासक्रम आहे यांचे टाईम टेबल जनरेट करून देणं अपेक्षित आहे. आणि या परीक्षेचे जे काही हॉल तिकीट्स असणार आहे हे सर्व हॉल तिकीट्स तुम्हाला मार्च महिन्याच्या लास्ट वीकला म्हणजेच धरून चला 25 ते 30 मार्च 2024च्या आसपास सगळे हॉल तिकीट्स काय होणार आहे जनरेट होणार आहे. तर ज्या ज्या अभ्यासक्रमाची परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 20 मार्चपर्यंत असणार आहे या परीक्षेचे जे काही हॉल तिकीट्स आहे ते 25 ते 30 मार्च दरम्यान टप्प्याटप्प्याने जनरेट होणार आहे, जनरेट होऊ शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुम्हाला काय सांगितलेलं आहे की FYच्या किंवा डिप्लोमाच्या किंवा BA LLB किंवा विधी अभ्यासक्रमाच्या जे काही परीक्षा कॉलेज लेवलला होणार आहे त्यांचं हॉल तिकीट आणि परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर सायन्स फॅकल्टीमध्ये आपण 1 बाय 1 बघूया. सायन्स फॅकल्टीच्या जे काही परीक्षा होणार आहे तर फर्स्ट इयरच्या परीक्षा या कॉलेज लेवलला 10 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान होणार आहे. त्याच्यामुळे त्याचे देखील टाईम टेबल हे मार्च महिन्याच्या आतच लास्ट वीकला जनरेट करून देणार आहे, म्हणजे एप्रिल महिना सुरू होण्याच्या अगोदरच जनरेट करून देणार आहे. त्यानंतर बघा जे विद्यार्थी SYचे SY BSc, SY BSc कम्प्युटर सायन्स, SY BSc बायोटेक, SY BCA सायन्स, SY BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, नंतर ॲनिमेशन, सायबर अँड डिजिटल सायन्स याचे जे काही विद्यार्थी आहे यांच्या परीक्षा आपल्याला माहिती आहे की 4 मे 2024 पासून सुरू होणार आहे. त्याच्यामुळे याच्या परीक्षेचे जे काही टाईम टेबल आहे ते शक्यतो 1 ते 10 एप्रिल दरम्यान जारी करून देणार आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी कदाचित लवकर पण यांचं काय म्हणता येईल त्याला परीक्षा वेळापत्रक जनरेट करून देतील. त्यानंतर TY BSc, BSc CS, त्याच्यानंतर हॉस्पिटॅलिटी स्टडी, ॲनिमेशन, नंतर BCA सायन्स, बायोटेक्नॉलॉजी यांचे जे काही अभ्यासक्रम आहे यांच्या परीक्षा या 23 एप्रिल 2024 पासून स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळे यांच्या परीक्षेचं जे काही टाईम टेबल आहे ते आपल्याला 25 ते 30 मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकला हे जनरेटच करून देणार आहे. ओके, एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये जनरेट करून देतील. आणि हॉल तिकीट देखील हे शक्यतो तरी सर्व हॉल तिकीट हे मार्च महिन्याच्या एंडपर्यंत जनरेट होणार आहे. जे जे हॉल तिकीट जनरेट होतील त्याची माहिती आपण देणार आहोत. MSCचे जे काही परीक्षा वगैरे होणार आहे या सर्व परीक्षा 10 मेच्या पुढे जनरेट होणार आहेत. त्याच्यामुळं यांचे जे काही हॉल तिकीट आहे ते शक्यतो 15 एप्रिलच्या आसपास जनरेट होणार आहे. हॉल तिकीटही जनरेट होतील आणि टाईम टेबल पण 15 एप्रिलच्या आसपास जारी होणार आहे. इंजिनिअरिंग फॅकल्टीच्या इनसेम एक्झाम आता 20 मार्च 2024 पासून होणार आहे आणि यांच्या जे काही युनिव्हर्सिटीच्या एक्झाम होणार आहे ते 15 मे 2024 पासून होणार आहे. म्हणून धरून चला की 15 ते 20 एप्रिल दरम्यान यांचे जे काही काय म्हणता येईल त्याला परीक्षा वेळापत्रक आहे ते विद्यापीठ जारी करून देतील किंवा लवकर झाले तर आपण त्या पद्धतीने तुम्हाला सांगणारच आहे. नंतर ME विद्यार्थी असतील, MCAचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील यांचे देखील परीक्षा वेळापत्रक आणि हॉल तिकीट हे 1 ते 10 एप्रिलच्या आसपास जनरेट होण्याची शक्यता आहे. फार्मास्युटिकलमध्ये फार्म D वगैरे जे काही विद्यार्थी आहे FY SY TY B फार्मचे विद्यार्थी, नंतर FY SY D फार्मसीचे विद्यार्थी असतील आणि फायनल इयर B फार्मसी आणि M फार्मसीचे विद्यार्थी आहे यांचे जे काही परीक्षा आहे ते मे महिन्यात होणार आहे. म्हणून 15 एप्रिलपर्यंत त्यांचे हॉल तिकीट आणि परीक्षा वेळापत्रक जारी होतील. कॉमर्स फॅकल्टीच्या जे काही एक्झाम होणार आहे SY TY तर SY TY BCom, BBA, BBA IB, BBA CA यांच्या परीक्षा या 23 एप्रिल 2024 पासून स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळे यांच्या परीक्षेचे हॉल तिकीट आणि परीक्षा वेळापत्रक हे जे काही होणार आहे ते मार्च महिन्याच्या लास्ट वीकला म्हणजेच 25 ते 30 मार्च 2024 रोजी काय होतील जाहीर करून देण्यात येतील. MCOMच्या परीक्षा या 10 मे 2024 पासून होणार आहे म्हणजे 10 एप्रिलच्या आसपास त्यांचे परीक्षा वेळापत्रक आणि हॉल तिकीट जनरेट होतील. जे काही PG डिप्लोमा रिलेटेड आहे म्हणजे PG DBM असतील, नंतर PG डिप्लोमा इन टॅक्सेशन असतील, नंतर PG डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस असतील, नंतर PG डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स असतील यांच्या देखील परीक्षांचे जे काही वेळापत्रक आहे हे 30 मार्चच्या आसपास जनरेट होणार आहे. हॉल तिकीट पण त्याच वेळेस येतील आणि सर्व जे काही हॉल तिकीट आहे ते तुम्हाला माहिती आहे की 30 मार्चपर्यंत जनरेट
होणार आहे. नंतर MBAचे विद्यार्थी यांच्या जे काही परीक्षा असणार आहे सगळ्या मे महिन्यामध्ये होणार आहे. MBA, MCA, नंतर BHMCT, नंतर PG डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट आणि जे काही PGDCM हे जे काही आहे यांच्या परीक्षांचे जे काही हॉल तिकीट्स आहे आणि एक्झाम टाईम टेबल आहे ते 1 ते 10 एप्रिल दरम्यान विद्यापीठांतर्गत जाहीर करून देण्यात येतील. नंतर पुढचे आहे BA फॅकल्टी. तर BA फॅकल्टीच्या फर्स्ट इयर BAच्या परीक्षा या कॉलेज लेवलला कंडक्ट केल्या जातील. त्याच्यामुळे वेळापत्रक हे तुमचं कॉलेज म्हणजे ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे किंवा ते तुम्हाला जाहीर करून देतील. त्याच्यानंतर SY आणि TY BA यांच्या परीक्षा 23 एप्रिल 2024 पासून रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉगच्या परीक्षा होणार आहे. त्यामुळं यांची जी काही परीक्षा हॉल तिकीट आणि परीक्षा वेळापत्रक आहे ते मार्च महिन्याच्या लास्ट वीकला जनरेट होणार आहे. MAच्या परीक्षा 10 मे पासून होतील म्हणून 10 एप्रिलपर्यंत त्यांचे हॉल तिकीट जनरेट होणार आहे. LLB, BA LLB थर्ड इयर वगैरे जे काही विद्यार्थी आहे यांच्या परीक्षा या सगळ्या जूनमध्ये होणार आहे. तर जेवढे डिप्लोमा रिलेटेड आहे हे जे काही कोर्सेस आहे त्यांच्या 15 एप्रिलपासून परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळं त्यांचे जे काही परीक्षा हॉल तिकीट आहे ते मार्च महिन्याच्या लास्ट वीकलाच जनरेट होणार आहे. बाकी LLBचे जे काही परीक्षा वेळापत्रक वगैरे आहे ते एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकला जनरेट होतील. नंतर तुम्हाला बाकीचे जे काही शेड्यूल सांगितलेले आहे जसं की तुमच्याकडे इथे इंटरडिसिप्लिनरी कोर्सला आहे BEd MAd वगैरे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा या देखील जूनमध्ये आहे म्हणून मेच्या दुसऱ्या वीकपर्यंत त्यांचे हॉल तिकीट आणि परीक्षा वेळापत्रक हे जाहीर करून देण्यात येतील. ज्या परीक्षा या एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकला किंवा सेकंड लास्ट वीकला आहे त्यांचे सर्वांचे टाईम टेबल हे मार्च महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या वीकपर्यंत येणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आपण दिलेल्या आहे. फर्स्ट इयर BA BCom BSc नंतर BCA सायन्स BBA BBIB BBACA BSc कम्प्युटर सायन्स BSc ॲनिमेशन BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी BSc बायोटेक्नॉलॉजी या सर्व फर्स्ट इयरचे टाईम टेबल हे तुमचं कॉलेज म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेतला आहे त्या कॉलेजमधून जाहीर करून देण्यात येतील आणि हॉल तिकीट हे मार्च महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत येणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चितच समजलं असेल की समर एक्झाम 2024चे परीक्षा वेळापत्रक आणि हॉल तिकीट कधी जनरेट होणार आहे याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होतील ते सर्व आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करणार आहोत. त्यामुळे आपण आता लगेचच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही तुम्हाला जास्त पैसे लागत नाही. आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.